आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. बारावी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी. डॉक्टर RK शर्मा. DY पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार उत्साहात. डॉक्टर अजित पाटील यांनी दिली विविध करिअर संधीची माहिती. 12वी विज्ञान PCB नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, हेल्थकेअर, अलाइड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे प्रतिपादन DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK शर्मा यांनी केलं आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील यांनी 12वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींची सविस्तर माहिती दिली. कदमवाडी येथील DY पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी झालेल्या 12वी PCB नंतरच्या करिअर संधी या विषयावरील सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सेमिनारचा शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर शर्मा हे म्हणाले की आरोग्य क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता, संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडावे आणि डॉक्टर DY पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुलसचिव डॉक्टर VV भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, योग्य करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वासाने भविष्याचा निर्णय घेण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा मिळेल. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अजित पाटील यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट तसेच देशविदेशातील उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या करिअर क्षेत्राचा अभ्यास करून योग्य दिशा निवडावी असे आवाहन केले. आरोग्य क्षेत्र हे सर्वात मोठा सन्मान देणारे आणि सर्वाधिक संधी असलेले क्षेत्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या माध्यमातून DY पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडवण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यापीठातील योग्य अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन त्यांनी केलं आहे. विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक वर्ग, क्लिनिकल प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अमृतकुमार रायजादे, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य प्राध्यापक मनीषा बिजापूरकर, फार्मसी कॉलेजचे डॉक्टर अभिनंदन पाटील, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधिर बारसेतकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित मटकर, सेंटर फॉर डिसिप्लिनरीचे अधिष्ठाता डॉक्टर CD लोखंडे यांनी विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले. सेमिनार नंतर विद्यार्थी पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि कॅम्पसमधील विविध विभागांना भेट दिली. अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब, आधुनिक प्रयोगशाळा, अध्यापन सुविधा आणि रुग्णसेवेची कार्यपद्धती जवळून पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधींबाबतच्या शंकांचं निरसन करून घेतलं. प्राध्यापक सूरज यादव आणि प्राध्यापक मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर अजित पाटील यांनी आभार मानले. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर PS पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉक्टर AM गुरव, नर्सिंग प्राचार्य उमाराणी जे, उपकुलसचिव संजय जाधव, जयदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, विविध विभागांचे आणि प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुलपती डॉक्टर संजय D पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज D पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.